श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 516। गोल शिंग दाखवून लाडाचा भेद सावण्याचा प्रयत्न। एके दिवशी सर्वज्ञांनी सांगितले, लाड आणि लाडाची पत्नी घोड्यावर बसून रस्त्याने जात होते, तेव्हा मागून एक मराठा आला। तेव्हा लाडाने त्याला विचारले, तुमचे नाव काय? त्याने म्हटले, माझे नाव वाघ राऊत. आणि लाड घाबरला। मग लाडाने उसने अवसान आणून म्हटले, माझे नाव नाही विचारत. त्याने विचारले, तुमचे नाव काय? माझे नाव 10 वाघ राऊत. 5 पाठीभर विंचू एकदम दिसले तरी मी त्यांना पाहूनही घाबरत नाही. मराठ्याने पुन्हा विचारले, तर तुम्हाला कशाची भीती वाटते? लाडाने म्हटले, मी पाण्याला घाबरतो. लाडाने विचारले, तुम्हाला कसली भीती वाटते? मराठ्याने म्हटले, मी गाईच्या गोल शिंगाला घाबरतो. असे बोलत बोलत थोडे पुढे गेले तेव्हा नदी भरून वाहत होती. लाडाने म्हटले, वाघ राऊत, आम्हाला नदी उतरून दे. मराठ्याने विचारले, आधी तुम्हाला उतरू की तुमच्या पत्नीला उतरू? लाडाने मनात विचार केला, मला जर अगोदर उतरवले आणि हा माझ्या पत्नीला इकडच्या इकडे घेऊन जाईल तर, म्हणून म्हटले, प्रथम माझ्या पत्नीला उतरून दे, नंतर मला उतरव. मराठ्याने अगोदर घोड्याला उतरविले, मग लाडाच्या पत्नीला उतरविले. पलीकडे गेला, तिला घोड्यावर बसून पडू लागला. लाडाने म्हटले, हे वाघ राऊत, कुठे पडतोस? मी 10 वाघ राऊत आहे, तुला हरवीन आणि 5 पाठीभर विंचू एकदम तुझ्या अंगावर टाकेल. गोल शिंगाची गाय आली रे फुसफुस म्हणून काठाने धावू लागला. सर्वज्ञांनी गोल शिंगाचा आकार आपल्या श्रीकराने करून दाखविला, पण मराठा लाडाच्या पत्नीला घेऊन गेला. असे काही अज्ञान जण पराक्रमी नसतात, आपणास पराक्रमी समजतात व स्वतःचे नुकसान कसे करून घेतात त्याचे उदाहरण। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।